नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज, तो फॉर्म कसा भरायचा यामध्ये हेच बघणार आहे। त्या पहिले तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी बहीण योजनेचा अर्ज आहे आणि सर्वात पहिले बघा, पहिला आहे महिलेचं संपूर्ण नाव, म्हणजे इथे तुम्हाला महिलेचं जे नाव असेल ते लिहायला लागेल। त्यानंतर महिलेचं लग्नापूर्वीचं नाव काय आहे ते लिहायला लागेल। त्यानंतर महिलेचं लग्नानंतरचं नाव काय आहे ते लिहायला लागेल। आणि त्यानंतर आहे 2 नंबरचं जन्मदिनांक आहे महिलांचा, दिनांक महिना वर्ष अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहायचं आहे। अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, म्हणजे महिलांचा इथे आपल्याला संपूर्ण पत्ता लिहायचा आहे 3 नंबरमध्ये। ज्या महिला जिथे राहत असेल तोच पत्ता इथे लिहायचा आहे। 4 नंबरचा आहे जन्म ठिकाण, म्हणजे तुमचा जन्म कुठे झाला आहे, जिल्हा तुमचा कोणता आहे, तुमचा जन्म गाव शहरमध्ये झाला कुठे झाला ते लिहायचं आहे। त्यामध्ये जन्माचे ठिकाणमध्ये ग्रामपंचायत, नगरपालिका, नगर परिषद कुठे येते ते लिहायचं आहे आणि पिनकोड द्यायचा आहे। त्यानंतरचं 5 नंबरचा आहे मोबाईल क्रमांक द्यायचा आहे। आणि 6 नंबरचं तुम्ही बघू शकता तुमचा आधार कार्ड क्रमांक इथे तुम्हाला द्यायचा आहे। त्यानंतर 7 नंबर आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का। तुम्ही जर शासनाच्या आणखी कोणत्या योजनेचा लाभ घेत असेल, जसं की विधवा असेल तर त्यांना संजय गांधी योजना ही पहिलेच चालू असतात, तर ते इथे लिहायला लागेल। लाभ घेत असेल तर हो लिहायचं, लाभ घेत नसेल तर नाही लिहायचं। आणि जे विवाहित असेल त्यांनी नाही करायचं आहे। आणि जे विधवा असेल त्यांनी असल्यास दरमहा महिन्याला तुम्हाला किती रुपये मिळते। आणि तुम्ही बघू शकता 8 नंबरचा आहे वैवाहिक स्थिती, म्हणजे तुम्ही विवाहित आहे, घटस्फोटित आहे, विधवा आहे, पररिक्त आहे, निराधार आहे, तुम्ही का आहे। जर तुम्ही विवाहित असाल तर विवाहित लिहायचं। 2 नंबरचं घटस्फोटित असेल तर ते लिहायचं। 3 नंबरचं विधवा असेल तर ते लिहायचं आणि 5 नंबरचं निराधार असेल ते लिहायचं। तुम्ही जे असेल महिला ते इथे लिहायचं। त्यानंतर 9 नंबरमध्ये इथं दिलेलं आहे तुम्हाला अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचे तपशील, म्हणजे तुम्हाला इथे बँकेचं नाव लिहायचं आहे पहिल्या रखान्यात। त्यानंतर बँकेचे पूर्ण नाव इथे लिहायचे आहे। 2 नंबरला आहे बँक खातेधारकाचे नाव, म्हणजे तुम्हाला तुमचं बँक पुस्तक तुमच्याच नावाने पाहिजे त्याचं नाव इथे तुम्हाला लिहायचं आहे। बँक धारकाचं नाव, महिलेचं नाव पूर्ण, बँक खाते क्रमांक तुम्हाला इथे द्यायचा आहे। त्यानंतर 4 नंबर आहे IFSC कोड तुम्हाला इथे द्यावे लागेल। त्यानंतर 10 नंबर बघा तुम्ही काय आहे मित्रांनो, आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का। तुम्ही जर तुमचा आधार क्रमांक हा बँक खात्याला जोडला नसेल तर जोडून घ्या, कारण की आता महाडीबीटीद्वारे तुम्हाला सर्वांना पेमेंट येणार आहे, म्हणून सर्वांनी बँक खात्याला नंबर जोडा, नंतरच हा फॉर्म भरा, कारण की खूप गरजेचं आहे ते बँक खात्याला नंबर जोडणं। असेल तर होय करा, नसेल तर नाही करा, पण माझ्या मताने तुम्ही बँक खात्याला नंबर जोडा। त्यानंतर 11 नंबर आहे नारी शक्ती प्रकार। आता तुम्ही नारी शक्ती प्रकार कोणता आहे, अंगणवाडी सेविका आहे, अंगणवाडी मदतनीस आहे, पर्यवेक्षिका आहे, ग्रामसेवक आहे, वार्ड अधिकारी आहे, सेतू सुविधा केंद्र आहे तुमच्याकडे, का सामान्य महिला आहे। तर आता ज्यांच्याकडे अंगणवाडी सेविका असेल तर अंगणवाडी सेविका लिहा, अंगणवाडी मदतनीस असेल तर अंगणवाडी मदतनीस लिहा, पर्यवेक्षिका असेल तर ते लिहा, पण सर्व जास्तीत जास्त सामान्य महिलाच असतात, तर म्हणून तुम्ही सामान्य महिलावर टिक करा। त्या नंबरचं 12 नंबरचं आहे खालील सर्व कागदपत्रे प्रतिसादर अपलोड करण्यात यावी। जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील तर डॉक्युमेंट हे आहे, पहिल्या नंबरचा आहे आधार कार्ड, दुसऱ्या नंबरचा आहे अधिवास जन्म प्रमाणपत्र, अधिवास म्हणजे तुमचं डोमेसियल, म्हणजे एक प्रकारचा रहिवासी दाखला असते। त्यानंतर तुमचं जन्म प्रमाणपत्र, 3 नंबरचा आहे तुमचं उत्पन्नाचा दाखला, 4 नंबर आहे अर्जदाराचे हमीपत्र पण असते, 5 नंबर आहे बँक पासबुकचे एक झेरॉक्स पण असते आणि अर्जदाराचा फोटो पण इथे द्यायचा आहे। त्यानंतर आहे टिप आहे अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्णपणे भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा, म्हणजे तुम्ही हा अर्ज पूर्णपणे भरले आहे, त्यानंतर तुम्ही हा अर्ज तुमच्या
जे अंगणवाडी असेल त्यामध्ये हा अर्ज जमा करून द्यावा। त्यानंतर आहे अर्जदाराचे हमीपत्र आहे। मी घोषित करते की त्यांनी अशी खून करायची आहे, म्हणजे इथे बॉक्स आहे, त्यानंतर इथे वाचायचं आहे, त्यानंतर अशी खून करायची आहे। जसं मी वाचून दाखवतो तुम्हाला। माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे किंवा जास्त आहे। ज्यांच्याकडे जास्त असेल त्यांनी खून इथे नाही करायची, ज्यांच्याकडे कमी असेल 2.5 लाखापेक्षा त्यांनी इथे खून करायची। 2 नंबर आहे माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरता नाही, म्हणजे तुमच्या घरातील कोणीच सदस्यता आयकरदारात नाही आहे। 3 नंबर आहे मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर नियुक्ती वेतन घेत नाहीत, मग तिथे अशी खून करायची। त्यानंतर आहे मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या 1500 रुपयेपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेत नाही। तुम्हाला जर कोणती योजना, एखादी संजय गांधी योजना चालू असेल आणि कोणती योजना चालू असेल तर इथे तुम्ही बरोबर वाचून बरोबर रकान्यात टिक मार्क करायची। माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार नाही आहे। तुमच्या कुटुंबातील कोणी खासदार किंवा आमदार नसावा। माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड उपक्रमाची अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य नाहीत, म्हणजे तुमच्या घरचं कोणी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यामध्ये कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रम त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष नाही असं इथं सांगितलं आहे। त्यानंतर आहे माझ्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्त शेत जमीन नाही, म्हणजे तुमच्या घरी जे कुटुंब असेल त्या शेतामध्ये घरी 5 एकरापेक्षा जास्त जमीन नसली पाहिजे। त्यानंतर आहे माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहन आहे, त्याचं फक्त ट्रॅक्टर सोडून नोंदणीकृत नाही, म्हणजे तुमच्या घरी 4 चाकी एखादी गाडी नसली पाहिजे, ट्रॅक्टर असला तर चालेल फक्त। त्यानंतर आहे मी वरील घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमॅट्रिक किंवा वन टाईम OTP म्हणजे OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल। मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात। मी केवळ शासकीय सेवा व योजनेचा लाभ प्राप्त करण्याचा उद्देश अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार eKYC वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे। म्हणजे तुम्ही बघू शकता इथे आता जे पण महिला असेल त्यांनी त्यांचं आधार कार्ड अपडेट करणं खूप गरजेचं आहे, कारण की तुमच्या आधार कार्डवर एक OTP जाणार आहे, त्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे हे पण खूप गरजेचं आहे। त्यानंतर तुमची इथं सिग्नेचर राहणार, त्यानंतर इथे नोट पण दिलेली आहे। उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्यात येत आहे, म्हणजे तुमचा हा अर्ज घेण्यात मग तुमचा अर्ज हा पूर्ण ऑनलाईन करण्यात येईल। अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल, तसेच SMS व्हॉट्सअपद्वारे सुचवण्यात किंवा पाठवण्यात येईल। तुमचा अर्ज पूर्ण भरून झाला तर तुम्हाला एक तर SMS येणार, नाही तर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप फोनमध्ये तुम्हाला दिसेल। अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी। कार्यालयीन कामकाज म्हणजे हे जर तुम्हाला दिसत आहे हे फक्त फक्त कार्यालयीन कामगारासाठी आहे। जसं हे आहे पूर्ण, हे फक्त कार्यालयीन कामगारासाठी आहे, म्हणजे जे तुम्ही अर्ज जमा करतात त्यांच्या कामासाठी। इथे काहीच नाही लिहायचं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे। सदर अर्जाची नोंदणी क्रमांक इथे राहणार आहे आणि तुम्हाला इथे काहीच नाही लिहायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे अर्ज स्वीकारण्याची स्वाक्षरी, म्हणजे ज्याच्याकडे अर्ज देणार तुम्ही त्यांची इथे स्वाक्षरी राहणार आहे। तुम्हाला यामध्ये काहीच लिहायचं गरज नाही आहे।
आणि मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अर्जाची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. धन्यवाद मित्रांनो.